नमस्कार, मी विश्वंभर चौधरी. आत्तापर्यंत आपण इहवादाचा, सेक्युलरिझमचा इहवाद आणि धर्मनिरपेक्षता असा अर्थ बघितला, परंतु इहवादाचाही आणखी पुढचा एक टप्पा त्यावर्षी मला आता बोलायचा आहे. हा जो असतो, हा इहवाद हा एक प्रकारे विज्ञानवाद असतो आणि त्या विज्ञानवादाकडे आपल्याला फार डोळसपणे पाहिलं पाहिजे. दुर्दैवाने आजचं जे सांस्कृतिक राष्ट्रवादाचं आक्रमण आहे ते विज्ञान नाकारण्यापासून सुरू होतं आणि म्हणून त्यावर आपल्याला बोललं पाहिजे. धर्म हा विज्ञानाचा शत्रू असतो हे सगळ्या देशांमध्ये जवळपास आपल्याला दिसलं. फक्त अगदी युरोपात सुद्धा सॉक्रेटिसला विषाचा प्याला आणि अनेक लोकांना चर्चनी मारलेलं हे अगदी खरं आहे. पण त्या वेळेपणातून ते लवकर बाहेर आले आणि आपण बाहेर येत नाही, हा खरं म्हणजे फरक आहे. त्या फरकावरती आपल्याला बोललं पाहिजे असं मला वाटतं. एक उदाहरण म्हणून मी सांगतो की आपल्या ज्या निष्ठा तयार झाल्या, आपली ज्या अस्मिता तयार झाल्या त्या जातीय, धार्मिक, भाषिक किंवा प्रादेशिक झाल्या. परंतु विज्ञानविषयक काही अस्मिता असू शकतात, हे काही आपल्या समाजाला त्याचा अजून पत्ता नाही. मी एक उदाहरण म्हणून सांगेन की डॉक्टर होमी भाभा यांच्या घराचा लिलाव झाला. आता एक शास्त्रज्ञ म्हणून फक्त मी त्यांच्याकडे बघतो, अणुशास्त्रज्ञ म्हणून बघत नाही. होमी भाभांच्या घराचा लिलाव झाला याची बातमी महाराष्ट्रात एखाद दुसरा अपवाद वगळता कोणालाही नव्हती. लोकांचा कुठलाही विरोध झाला नाही. मी कल्पना केली की समजा गृहीत धरा की हे घर छत्रपती शिवाजी महाराज, फुले शाहू आंबेडकर किंवा सावरकरांचं असतं तर काय झालं असतं? तर कदाचित रक्ताचे पाठ व्हायले असते महाराष्ट्रात की आमच्या अस्मितेचा हा प्रश्न आहे. परंतु समाजाचा पराभव, भारतीय समाजाचा पराभव एका गोष्टीत आहे, ते म्हणजे वैज्ञानिक अस्मिता आणि विज्ञान यांना आम्ही जागं करू शकलो नाही. इहवाद घटना आणते, याचा अर्थ ती त्या विज्ञानाशी जोडून पाहते आणि एक वैज्ञानिक राष्ट्रवाद, विज्ञानाचा निगडीत राष्ट्रवाद असाही आपली राज्यघटना सुरू करून देते. साध्या साध्या गोष्टी असतात. अगदी युरोपमध्ये फ्रान्स किंवा जर्मनीचा आकार बघा, आपला आकार बघा, त्यांची लोकसंख्या बघा, आपली लोकसंख्या बघा आणि मग विचारा की विज्ञानात नोबेल मिळवणारे त्यांच्याकडे आणि आपल्याकडे किती, त्यातला आपला तो काळाचा सगळा फरक आपल्याला लक्षात येईल. दुर्दैवाची गोष्ट आहे की आपल्याकडे अगदी 21व्या शतकात सुद्धा विज्ञान सांगितलं म्हणून एका माणसाचा खून होतो, दाभोळकरांच्या सारख्या माणसाचा खून होतो, ही अत्यंत वाईट गोष्ट आहे. आणि म्हणून भारतीय राज्यघटनेचा टप्पा पुढचा आणि पल्ला खरं तिला किती गाठायचा आहे हे सांगणारी ती घटना आहे. माझा शंकराचार्यांशी परवा वाद झाला, मंदिर प्रवेशावरून तो वाद झाला. शंकराचार्य म्हणाले की स्त्रियांनी मंदिरात प्रवेश करू नये अशी शंकराचार्यांची भूमिका होती. आणि मी त्यांना असा प्रश्न विचारला की हिंदूंची 6 शास्त्र आहेत, म्हणजे मी माझ्या शास्त्रांचं, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्राचं बोलत नाही, मी तुमच्या शास्त्रांचं बोलतो. हिंदूंची 6 शास्त्र आहेत, त्यामध्ये सांख्य, योग, न्याय, वैशेषिक, उत्तरमीमांसा आणि पूर्वमीमांसा. तुम्ही जर म्हणता की शास्त्रात हे नाही, तर हे या 6 पैकी कुठल्या तरी शास्त्रात असलं पाहिजे की स्त्रियांनी मंदिर प्रवेश करू नये. तर ते कुठल्या शास्त्रात नाही त्याच्यावर शंकराचार्यांना काही उत्तर देता आलं नाही. त्याचं कारण असं की ते शास्त्रात नाहीच, परंतु जे शास्त्रात नाही ते सुद्धा शास्त्रात आहे म्हणून सांगणं हा सांस्कृतिक राष्ट्रवादाचा एक प्रकारे भ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न आहे. त्या भ्रमापासून आपण सावध राहिलं पाहिजे. गणपतीचं विसर्जन पाण्यातच का करतात हे तर ते शास्त्रात सांगितलं म्हणून असं त्याला उत्तर येतं. वास्तविक 6 पैकी एकाही शास्त्रात तसं काही त्याचं स्पष्टीकरण सापडत नाही. ती टिळकांच्यापासून सुरू झालेली पद्धत आहे, ती आधीपासून सुरू झालेली नाही. आणि म्हणून टिळकांना आपण आज त्याहीबद्दल दोष देतो. लोकांना दिवसेंदिवस टिळकांच्याबद्दल एक प्रकारे असं वाटतं की टिळकांनी हे काय सुरू केलं, तर तो विषय वेगळा. परंतु मुद्दा एवढाच आहे की ज्याला जे शास्त्रातच नाही, जे वेदातच नाही, जे उपनिषदातच नाही, तेही एकीकडे सांगायचा प्रयत्न होतो. याचा अर्थ वेदशास्त्र आणि उपनिषद फार समाजाला न्याय देणारे योग्य ग्रंथ होते आणि त्यांचं विकृतीकरण होतं असा माझा अजिबात दावा नाही, तसं माझं म्हणणंही नाही. परंतु निदान त्यात आहे ते जर खरं म्हणून ते तेवढं आहे हे जरी खरं असतं तरी आपण समजू शकलो असतो, परंतु तशी परिस्थिती नाही आणि असे खूप आंतरविरोध आपल्याला दिसत आहेत. सांस्कृतिक राष्ट्रवादाचं एक लक्षण असं आहे की त्यांचा वैचारिक गोंधळ कधीही संपत नाही, असं एक त्यांचं खरं म्हणजे ते मुख्य लक्षण आहे असं आपल्याला म्हणता येईल. आणि तो वैचारिक गोंधळ अशा परंपरेत अडकलेला असतो की परंपरा खरी, इतिहास खरा, कालचं खरं असा त्यांचा तो संभ्रम असतो. पुरोगामी लोक निश्चितपणे जे समोर येतं आजचं ते स्वीकारतात, ती स्वीकारार्हता सांस्कृतिक राष्ट्रवादाकडे नसते आणि म्हणून ते इतिहासात खूप रमत असतात. त्यांना इतिहासाबद्दल आपला फारच गौरवशाली इतिहास होता आणि मग फारच काहीतरी झालं. त्यांना हे दिसतच नाही की सतीची प्रथा होती आणि राजाराम मोहन राय नावाचा माणूस जन्माला येईपर्यंत आणि इंग्रजांचं प्रगत सरकार येईपर्यंत आपण बायकांना सती म्हणून जाळत होतो. हे दुर्दैवाने त्यांना दिसत नाही किंवा दिसले तरी त्याचे सामाजिक आशय त्यांच्या लक्षात येत नाही आणि तो वैचारिक गोंधळ त्यांच्याकडे कायम राहतो. विज्ञानाच्या बाबतीत तो फार मोठा गोंधळ आहे. आपल्याला काही दिवसांपूर्वी माहिती आहे की विज्ञान परिषदेमध्ये असं बोललं गेलं होतं की आमच्याकडे 19 मजली विमान होतं, त्या विमानाला रिव्हर्स गिअरसुद्धा होता. मला कळलं नाही की विमान लक्ष्मी रोडला पार्क करायचं होतं म्हणून रिव्हर्स गिअर पाहिजे होता. मला माहिती आहे, कारण एक गिरकी घेऊन सुद्धा विमान मूळ जागी येऊ शकतं आकाशात असताना. अशा एक प्रकारचा आपले पंतप्रधान असं म्हणाले की आमच्याकडे बघा प्लास्टिक सर्जरी पहिल्यापासूनच होती आणि म्हणूनच जेव्हा शंकरांनी ते क्रोधायमान होऊन गणपतीचं डोकं उडून टाकलं होतं
तर तेव्हा जेव्हा नंतर कळलं की आपलाच मुलगा आहे, तेव्हा मग एक हत्ती मारला आणि त्याचं चिटकवलं आणि ती प्लास्टिक सर्जरी. त्याच्यावर बाळ फोंडके जे ज्येष्ठ शास्त्रज्ञ आहेत त्यांनी फार सुंदर लेख लिहिला होता. त्यांनी असं म्हटलं होतं की हे जर आपल्याकडे प्लास्टिक सर्जरी होती तर जे मुंडकं उडवलं होतं तेच परत का बसवलं नाही, त्याच्यासाठी एक अतिरिक्त हत्ती का मारला. तेव्हा हे जे सगळे वैचारिक गोंधळ आणि परंपरेला विज्ञानात घुसडून काहीतरी वैज्ञानिक होतं म्हणायचं. आपल्याकडे फार मोठा वर्ग असा आहे की ज्याला असं वाटतं की जगाच्या सगळ्या समस्यांची उत्तरही फक्त आमच्याकडे होती. आमचं तत्त्वज्ञान, आमचा इतिहास हा इतका संपन्न होता की सगळ्यांची सोल्युशन्स आमच्याकडे होती. जर्मनीने रॉकेट सोडलं म्हणले की हे म्हणणार की हे तर आमच्या रामाच्या काळात आधीच झालं, ते तर आमच्या कृष्णाने आधीच केलं. पण त्या परंपरावादाला कुठलाही शास्त्रीय आधार नाही, त्या परंपरावादाला कुठली शास्त्रीय बैठक नाही आणि त्याचे तसे पुरावेही नाहीत. आणि त्यामुळे ती संभ्रमाची अवस्था ही त्यांच्याकडे सांस्कृतिक राष्ट्रवाद म्हणणाऱ्यांकडे कायम असते. सांस्कृतिक राष्ट्रवादाचं लक्षण एक असं आहे की जे भारतीय राज्यघटनेला विपरीत आहे की ते इतिहासात खूप रमतात आणि दुसरं म्हणजे ते परंपरांना सोडत नाहीत. हा एक भारतीय राज्यघटनेच्या विपरीत जाणारी गोष्ट आहे, ती त्यांच्याकडे आहे. त्यांचा जो गोंधळ आहे, खरं म्हणजे मला सांस्कृतिक राष्ट्रवाद हा भारतीय राष्ट्रवादाला आव्हान आहे असं मला मनातून अजिबात वाटत नाही. त्याचं कारण असं की जे एक सुव्यवस्थित मांडलेला दुसरा वाद असतो तोच एका व्यवस्थित वादाला उत्तर ठेवू शकतो. जो स्वतःच मुळात विस्कळीत आहे तो आव्हान ठरू शकतो की नाही मला माहिती नाही, परंतु जर अशा पद्धतीने हे अराजक सदृश्य स्थिती पुढे गेली तर ते पण एक आव्हान ठरू शकतं. म्हणून त्याविषयी आपल्याला आज बोललं पाहिजे असं मला वाटतं. त्यांचा जो व्याख्येचा गोंधळ आहे तो हिंदूंच्या व्याख्येपासून सुरू होतो. पुण्यभू पितृभू अशा अनेक कसरती करून आणि त्याचा अर्थ एवढाच निघतो की भारतामधले सगळेच हिंदू वगळले फक्त मुसलमान आणि ख्रिश्चन असा त्या सगळ्याचा आशय येतो. तर एक तुम्हाला राष्ट्र म्हणून एक तर्कनिष्ठ व्याख्यान राष्ट्रवादाची पण करावी लागेल. पुण्यभू आणि पितृभूमध्ये अमेरिकेत राहणारा हिंदू त्याचं स्टेटस काय असं सांस्कृतिक राष्ट्रवादाला विचारलं तर त्याच्याकडे त्याचं उत्तर नाही, कारण तो काही देशात राहत नाही. तो जन्माने तर हिंदू आहे पण देशात राहत नाही. मग पुण्यभू आणि पितृभूचं काय करायचं असा एक प्रश्न येतो. तेव्हा हे सगळं परंपरा आणि संस्कृती फारच महान होती आणि आम्हीच काय ते सर्वश्रेष्ठ, त्या अहंकारातून ते येत असतं आणि त्याला कुठलाही वैज्ञानिक आधार नसतो. परंपरा कशा येतात याचे एक अगदी मजेशीर उदाहरण मी सांगेन की आत्ता सध्या पुण्यामध्ये काही जे खूप गर्दीच्या वेळा असतात तेव्हा काही लोक फुटपाथवरून टू व्हीलर चालवतात. आता हे असंच पुढे चालू राहिलं तर 100 वर्षांनी माझा नातू किंवा पंतू जेव्हा त्यांना म्हणेल की हे फुटपाथ हे लोकांना चालण्यासाठी, तेव्हा ते म्हणतील की अजिबात बोलायचं नाही, गेल्या 100 वर्षाची आमची ही परंपरा आहे. तेव्हा परंपरा या अतिशय मूर्खतेतून सुद्धा सुरू झालेल्या असतात. हे गृहीतक हे सांस्कृतिक राष्ट्रवादाकडे नाही आणि म्हणून प्रत्येक गोष्टीतली परंपरा आणि ती परंपरा चांगली असा एक त्या विचारसरणीचा एक कायमचा आग्रह असतो. जे आव्हान आहे ते आज जे आव्हान आहे ते स्वातंत्र्याला आव्हान आहे, अभिव्यक्ती स्वातंत्र्याला आव्हान आहे. जर आपण विचार केला की खाणं पिणं हे ज्या त्या नागरिकांनी ठरवावं असं घटना स्पष्टपणे सांगते, ते स्वातंत्र्य नागरिकांना देते सगळ्या प्रकारचं, तर मग आम्ही काय खावं हे तुम्ही ठरवू शकत नाही. हे खरं स्वातंत्र्यावरचं एक प्रकारे आता अखलाकच्या प्रकरणातून आपल्याला ते दिसलं की गोमांस कोणीच खायचं नाही कारण ते आमच्या संस्कृतीत बसत नाही अशी एक मांडणी होताना दिसते. आव्हान समतेला सुद्धा मिळतंय की आता राखीव जागांबद्दल इतक्या वेगवेगळ्या वेळेला इतकं वेगवेगळं काही बोललं जातंय की एक संभ्रमावस्था निर्माण करून राखीव जागा नको याकडे देशाचा मानस नेला जातो की काय, अशी शंका गेल्या काही दिवसात विशेषतः महाराष्ट्र आणि गुजरातमधल्या काही घटना पाहिल्या तर या घटनेला ह्या म्हणण्याला आपल्याला वाव आहे की कुठेतरी काहीतरी शिस्त आहे आणि समतेला सुद्धा एक प्रकारे आव्हान हे तयार होत आहे. असं आपल्याला आव्हान बंधुतेला तर आहेच आहे, त्याचं कारण मुस्लिम आणि ख्रिश्चन हे बंधूच नाहीत त्या दृष्टीने आणि म्हणून त्या सांस्कृतिक राष्ट्रवादाचं एक आव्हान आहे की ते बंधुतेला घटनेच्या मानत नाही. पण सगळ्यात धोकादायक भाग जो मला आत्ता या सांस्कृतिक राष्ट्रवादाचा दिसतो आहे तो जरासा वेगळा आहे. तो 2 प्रकारे होत आहे की एक तर राष्ट्रीय नेत्यांच्या विकृतीकरणाची एक मोहीम चालली आहे जी मला असं वाटतं की पुढच्या काळात भारतीय राष्ट्रवाद बांधला जात असताना जी फार वाईट गोष्ट आहे आणि जिचं जर म्हणजे अगदी आपले नेते कसे होते याचं मूल्यमापन जरूर व्हावं, पण त्या नेत्याच्या विकृतीकरणाचा प्रयत्न नाही. नेते चुकत असतात, इतिहास सांगतो की सगळे नेते चुकले, कोणीही देव नव्हते त्या अर्थाने की कोणी चुकलं नाही म्हणायला. अवतार फक्त चुकत नाहीत असा एक समज असते, अवतारही चुकलेले आहेत. पण मुद्दा असा आहे की नेते हे चुकत असतात आणि त्या चुकीला आपण त्या काळची चूक म्हणून, प्रत्येक माणूस हा त्या काळचा अपत्य असतो हे समजून आपण त्या चुकांकडे पाहायला पाहिजे. त्याऐवजी आपण आज विकृतीकरणाच्या गोष्टी करतो आणि त्या सांस्कृतिक राष्ट्रवादाचा जो मुद्दा आहे तो राष्ट्रीय नेत्यांच्या विकृतीकरणाचा आहे. याचं जे काही टार्गेट झालेलं आहे ते गांधी, पटेल आणि नेहरू ही 3 मंडळी आत्ता झालेली आहे. सुभाषबाबू पण टार्गेट झालेले पण ते थोडे वेगळ्या अर्थाने झाले. फाईल्स आणि त्यातून मिळणार होत्या आणि मग सुभाषबाबूंचं जसं हिंदुत्ववादी सुभाषबाबू अशी प्रतिमा रंगवणं चालू आहे. तो धोका सरदार पटेलांच्या बाबतीत नक्की झालेला आहे. सोमनाथाच्या सोमनाथ मंदिराची भूमिका किंवा काही प्रसंगी काही उजव्या वाटणाऱ्या भूमिका अशा घेतल्यामुळं पटेलांना ते जणू काही हिंदुत्ववादी आहेत अशा प्रकारचं एक पोस्चरिंग करणं चाललेलं आहे.
सांस्कृतिक राष्ट्रवाद हाच मान्य असणारे पटेल असं चाललेलं आहे की या राज्यघटनेला संमती पटेलांची होती. हा मुद्दाच खरं म्हणजे लक्षात घेतला जात नाही. आणि पटेल हिंदुत्ववादी हे एक फार नवं नाही आहे, ते तसं जुनं आहे, परंतु त्याला एक वेगवेगळे आयाम आता देणं सुरू आहे. खरं म्हणजे गांधी आणि पटेल हे नातं वडिलांचं मुलाचं नातं आहे. गांधी पटेलांना अहिंसेचा हिंस्त्र प्रचारक असं म्हणत असत. गांधींनी पटेलांबद्दल असं म्हटलं आहे की मला माझ्या मनातलं जर कोणाला काही सांगावंच लागत नसेल तर तशी एकच व्यक्ती आहे, ते म्हणजे सरदार पटेल. सरदारांना माझ्या मनातलं सगळं कळतं आणि मला त्यांच्या मनातलं सगळं कळतं. गांधी आजारी पडल्यावर सरदारांनी त्यांची शुश्रूषा केली आणि सरदार आजारी पडले तेव्हा गांधींनी त्यांची केली. तेव्हा हा सगळा जो प्रकार आहे हे सगळं नातेसंबंध न बघता पटेलांवर गांधींनी अन्याय केला आणि म्हणून नेहरू पंतप्रधान झाले हा एक फार अतिशय पॉप्युलर अशा प्रकारचा समज पसरला जातो. आणि पटेलांच्या एकूण पत्नीच्या जाण्यानंतर पटेल जे खचले होते त्यातून त्यांची शारीरिक पण अनेक गोष्टी होत्या. पटेलांनी एक पत्रही लिहिलं होतं काँग्रेसच्या ज्येष्ठ सदस्यांना की आता माझी बातमी कुठल्याही क्षणी येऊ शकते. तेव्हा जो मनुष्य इतक्यापर्यंत पोचलेला असतो तो पंतप्रधान होण्याची आशा बाळगत नसतो. परंतु ते आणि खरं ही वाटणी 30 सालानंतर स्पष्टपणे 37 साली स्पष्टपणे झालेली आहे की गांधींनी ही वाटणी अगदी व्यवस्थितरित्या केलेली आहे की संघटनावर कब्जा हा पटेलांचा असेल ताबा आणि जे सरकार आहे ते मात्र नेहरू असतील. आणि ही वाटणी अतिशय विचारपूर्वक सरदारांचं संघटन कौशल्य बघून केलेली आहे. आणि त्यामुळे सरदार पंतप्रधान झाले असते तर वगैरे असे हे निबंधाचे काल्पनिक विषय असू शकतात, ती वस्तुस्थिती असू शकत नाही, हे आपण पहिल्यांदा लक्षात घेतलं पाहिजे. नेत्यांचा जो विकृतीकरणाचा डाव आहे तो गांधी आणि पटेलांच्या बाबतीत थोडं त्यांना सांभाळून करावा लागतो. सगळ्यात अडचण मुख्य अशी आहे की देशाच्या बाहेर गेल्यावर गांधींच्याच बद्दल बोलायला लागतं, कारण सांस्कृतिक राष्ट्रवादाच्या विचारधारेच्या एकाही नेत्याला जग ओळखत नाही. आणि त्यामुळे ते बोलताना गांधी ही तिथे मजबुरी ठरतात. तर देशात आलं की नथुरामाचं बोलायचं असतं. तर ही ती दुहेरी सगळी चाल ऐकून बघता आपल्याला असं लक्षात येईल की नेत्यांच्या विकृतीकरणाचा जो पद्धतशीर प्रयत्न चालला आहे हा पुढच्या पिढ्यांसाठी अतिशय घातक, इतिहास बदलण्याचा प्रयत्न. आणि नेहरूंच्या बद्दल तर अनेक गलिच्छ आरोप आणि नेहरूंचं काय अफेअर होतं इथपर्यंत त्या गोष्टी ह्या अतिशय गलिच्छ पातळीवर चाललेल्या आहेत. मला असं वाटतं की हे एक विकृत आव्हान या सांस्कृतिक राष्ट्रवादाचं आज आपल्यासमोर आहे की आपल्या नेत्यांना मूळ स्वरूपात कसं ठेवायचं इथपर्यंत आपलं खरं म्हणजे आता आपल्यापुढे ते मोठं आव्हान आहे. दुसरं जे आव्हान मला वाटतं यांचं ते राष्ट्रीय प्रतीकांच्या अवमूल्यनाचं आव्हान आहे असं मला वाटतं. म्हणजे झेंडा कोणता हवा आता हा विषयच असू शकत नाही. आपल्या राज्यघटनेच्या समितीने तो आधीच तिरंगा झेंडा असणार हे मान्य केलेलं आहे. एक मिथक असं पेरलं जातं की बाबासाहेबांना खरं म्हणजे भगवा ध्वजच करण्याची इच्छा होती, परंतु तो त्यांनी तिरंगा केला. त्या मिथकात काही एक अर्थ नाही. ही गोष्ट खरी आहे की एक डेलिगेशन बाबासाहेबांना हिंदू महासभेचं जाऊन भेटलं होतं विमानतळावर. त्यांना भगवा ध्वज दिला होता आणि सांगितलं होतं की हा राष्ट्रध्वज असावा. सगळ्या राजकारणी लोकांच्याच पद्धतीप्रमाणे बाबासाहेबांनी मी प्रयत्न करतो असं त्यांना सांगितलं होतं. परंतु बाबासाहेबांनी कधीही भगवा ध्वज असावा आणि तो राष्ट्रध्वज झाला पाहिजे असं म्हणण्याचा इतिहास नाही. तेव्हा ही जी मिथकं केली जात आहेत त्यातून राष्ट्रध्वजाचं अवमूल्यन होत आहे. म्हणजे यातली विसंगती आपण नीट समजून घेतली पाहिजे. एकीकडे एखादा मुसलमान अधिकारी त्याच्या हातून समजा तिरंगा झेंडा उलटा लागला तर हे त्याला देशद्रोही म्हणणार, परंतु मुळात हे त्या झेंड्यालाच मानणार नाही आणि हे म्हणणार हा आमचा झेंडाच नाही, आमचा झेंडा भगवा. ह्या विसंगतीकडे आपण कसं बघायचं, सुबुद्ध नागरिक म्हणून आपण या विसंगती टिपल्या पाहिजे आणि त्यावरती बोललं पाहिजे. झेंडा तुम्ही नाकारता की जो नाकारला झेंडा त्याचा आदर न केल्याबद्दल कोणाला तरी बोलता हा प्रश्न आपण विचारला. ध्वजसंहितेमध्ये झेंड्याचा फक्त अपमान करायचा नाही असं आहे, राष्ट्रगीताचा अपमान करायचा नाही असं आहे. राष्ट्रगीत चालू असताना मी जर उभा राहिलो आणि मी राष्ट्रगीत म्हणलं नाही तर तो देशद्रोह होत नाही हे आपण स्पष्टपणे समजून घेतलं पाहिजे. परंतु त्यांचं विकृतीकरण चालू आहे. राष्ट्रगीत चालू असताना फक्त मी अडथळा आणला तरच माझ्यावरती गुन्हा नोंदवला जाऊ शकतो असं राष्ट्रगीताची संहिता सांगते. पण या राष्ट्रवादाच्या प्रतिकाराने यांना राष्ट्रवादाचं प्रतीक म्हणून ही राष्ट्रीयतेची प्रतीक आहेत, राष्ट्रवादाची नाही. या राष्ट्रीयतेच्या प्रतिकारांना राष्ट्रवादाची प्रतीकं बनवून ही जर पाळली नाही तर तुम्ही देशद्रोही अशी एक मांडणी होती. ती मांडणी फार घातक आहे असं मला वाटतं. ती राष्ट्रगीताच्याही बाबतीत होती की वंदे मातरम हे संस्कृतोद्भव गीत आम्हाला पाहिजे. जेव्हा की भारतीय राज्यघटनेने आधीच समितीने राष्ट्रगीताला जनगणमनाला मान्यता दिलेली आहे. मी असं समजतो की ही दोन्ही आव्हानं मोठी आहेत. त्याचं कारण असं की जो राष्ट्रीयता त्यालाच ही मारक आहेत. राष्ट्रवादाची गोष्ट पुढे राहिली, मूळ राष्ट्रीयता आणि राष्ट्र म्हणून त्याला ही मारक आहे. ज्या गोष्टींवर एकमत झालेलं देशाचं आहे आणि ज्या गोष्टी ठरून गेलेल्या आहेत त्या गोष्टीत खुसपट आपण काढत बसणं हा म्हणजे खरोखर त्या राष्ट्रीयतेवर केलेला मोठा अन्याय आपण असतो आणि त्या राष्ट्रीयतेला दिलेलं आव्हान असतं. हे मला असं वाटतं की सांस्कृतिक राष्ट्रवादवाल्यांनी समजून घेतलं पाहिजे. त्यांच्या ज्या भूमिका आहेत जनगणमनाच्या, त्यांच्या ज्या भूमिका झेंड्याच्या आहेत, त्यांच्या ज्या राजचिन्हाच्या बाबतीतल्या भूमिका आहेत त्यांनी स्वतःही एकदा तपासून पाहिल्या पाहिजे आणि त्या तपासलं नाही तर आपण त्यांच्यासमोर हे बोललं पाहिजे असं मला वाटतं. जी एकूण मांडणी असते राष्ट्रवादाची
त्यामध्ये अनेक गोष्टी असतात. राष्ट्रवाद म्हणजे फक्त आर्थिकही नसतो, राष्ट्रवाद म्हणजे फक्त सांस्कृतिक नसतो, राष्ट्रवाद म्हणजे फक्त धार्मिकही नसतो. त्या काय असतात तर आत्ता म्हणजे मला ज्यातून खरं म्हणजे एक प्रकारे स्वतःला दिलासा मिळतो ती गोष्ट अशी आहे की राष्ट्रवादाच्या ज्या मांडणी आहेत त्यातले कोणत्या कोणत्या या सांस्कृतिक राष्ट्रवादाकडे आहेत असा प्रश्न मी जेव्हा स्वतःला विचारतो तेव्हा मला स्वतःला दिलासा मिळतो की त्यांच्याकडे बरंच काही नाही आहे. हे आपलं सगळ्यांचं नशीबच एक प्रकारे असं म्हटलं पाहिजे. उदाहरणार्थ सांस्कृतिक राष्ट्रवादाकडे आर्थिक मांडणी नाही. उदाहरणार्थ सांस्कृतिक राष्ट्रवादाकडे नव्या ज्ञानकक्षेत नव्या ज्ञानाच्या परिप्रेक्षामध्ये लोकांना झेपेल अशी वैचारिक मांडणी नाही. विज्ञानवादाला नाकारणं हे ते वैचारिक वाद खरं म्हणजे वैचारिक मांडणी नसल्याचं लक्षण आहे. सामाजिक मांडणी कोणती अशी नाही जी सर्वांना मान्य होईल आणि राजकीय मांडणी सुद्धा अशी नाही. अपघाताने 31%च्या बळावर सत्ता येऊ शकते परंतु हे शाश्वत नाही. राजकीय मांडणी अशी कोणती नाही जी सगळ्यांना आणि इथल्या बहुसंख्य लोकांना हिंदूंना सुद्धा मी म्हणतो मुसलमानांना मान्य असेल की नाही हा विषय आपण बाजूला ठेवू सगळ्या हिंदूंना सुद्धा मान्य होईल अशी राजकीय मांडणी या सांस्कृतिक राष्ट्रवादाकडे नाही. त्यांच्याकडे 3 प्रकारची मांडणी आहे. त्यातली पहिली धार्मिक मांडणी आहे, दुसरी सांस्कृतिक मांडणी आहे आणि तिसरी काही प्रमाणात परंपरेची मांडणी आहे ज्यात ते काही काही गोष्टी बोलत असतात. परंतु या 3 मांडण्यांनी कुठलाही राष्ट्रवाद हा समर्पक होऊ शकत नाही, संपूर्ण होऊ शकत नाही. आणि म्हणून भारतीय राज्यघटनेला सांस्कृतिक राष्ट्रवादाचं आव्हान आहे इतकं मी आव्हान हा शब्द वापरावा एवढंही मी मानत नाही. मी असं म्हणतो की काही वेळेला त्या भारतीय राज्यघटनेला आव्हान देण्याचा हा प्रयत्न होतोय. तो प्रयत्न ही संपूर्ण मांडणी जोपर्यंत सांस्कृतिक राष्ट्रवादाकडे येत नाही आणि ती सर्वसमावेशक होत नाही तोपर्यंत तो प्रयत्न काही यशस्वी होण्याची शक्यता नाही. तुमच्या आणि माझ्यासारख्या भारतीय लोकांसाठी जे घटनेच्या राष्ट्रवादाप्रमाणे जीवन जगू इच्छितात त्यांच्यासाठी ही फार मोठी दिलासादायक गोष्ट आहे असं मला वाटतं.